या प्रकरणावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट असीम सरोदे सुद्धा जोडले गेलेले आहेत। असीम सरोदेजी, आपण पाहतोय यामध्ये सदनिका गैरव्यवहार प्रकरणात कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा झाली आणि त्यानंतर आता त्यांचं मंत्रिपद काढून घेण्यात आलेलं आहे। क्रीडा मंत्रिपद त्यांचं काढून घेण्यात आलेलं आहे। कसं पाहता या सगळ्या निर्णयाकडे? केवळ मंत्रिपद काढून होणार नाही, त्यांच्या संदर्भात जेव्हा 2 वर्षाची शिक्षा असा निर्णय कायम झालेला आहे, त्वरित त्यांची आमदारकी ही रद्द करायला पाहिजे। कारण की ते अपात्र ठरतात आमदार म्हणून राहण्यासाठी सुद्धा। तर लोकप्रतिनिधी पद त्यांचं गेलं पाहिजे, तशी कार्यवाही लगेच झाली पाहिजे असं सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत। त्या आदेशाची पायमल्ली सुरुवातीला कोकाटेंनी केली तरी त्यांना मंत्रिपद दिलं। जेव्हा प्रथम श्रेणी न्यायाधीशांनी ठरवलं की यांनी 2 वर्ष कारावासाची शिक्षा यांना होईल अशा प्रकारचा गुन्हा सिद्ध झाला, त्यानंतर त्यांनी सत्र न्यायालयामध्ये अपील केलं आणि आता अपिलामध्ये पण ती 2 वर्षाची शिक्षा कन्फर्म झाली। खरं तर अशा पद्धतीने स्टे मिळण्याची प्रक्रिया याच्यामध्ये नाही। ते उच्च न्यायालयातून मिळू शकतो, सर्वोच्च न्यायालयातून केवळ मिळू शकतो आणि तो संपूर्ण कन्व्हिक्शनवर स्टे मिळाला पाहिजे। तसं झालेलं नसतानाही यांचं मंत्रिपद आतापर्यंत कायम ठेवलं आणि आमदारकी सुद्धा कायम ठेवली। विधिमंडळ सचिवांचं हे काम आहे की त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखून त्वरित आमदारकी यांची रद्द केली पाहिजे। ते आमदार म्हणून राहण्यासाठी सुद्धा अपात्र आहेत, त्यामुळे आता दिखावा करण्यापुरती मंत्रिपद काढून घेणं ही आपली सगळ्यांची जनतेची दिशाभूल आहे असं माझं मत आहे। अगदी नक्कीच असीम सरोदेजी, मात्र ज्यावेळी कोर्टाने ही शिक्षा सुनावली त्यानंतर त्यांनी सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली, मात्र त्यानंतर आता त्यांच्यावर ही कारवाई होतीये, त्यामुळे या कारवाईला काहीसा उशीर झाला असं आपल्याला वाटतं का? कारवाईला उशीर झाला, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश जे लिली थॉमसच्या केसमध्ये दिलेले आहेत त्याचा अवमान करण्यात आलेला आहे राज्य सरकारतर्फे, आणि दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतात की त्यांच्यावर काय कारवाई करायची याचा निर्णय अजितदादा घेतील। म्हणजे गृहमंत्री पद ज्यांच्याकडे आहे ते म्हणतात की अजितदादा याच्यावरचा निर्णय घेतील। मग गृहमंत्री म्हणून तुम्ही कशासाठी बसता? जर वेळोवेळी तुम्हाला दुसऱ्यांना ते अधिकार द्यायचे आहे तर मग अनेक गृहमंत्री आहेत हे तरी महाराष्ट्रासमोर येऊ द्या। कारण काय होत आहे की प्रशासकीय व्यवस्था आणि राजकारण याचं गुन्हेगारीकरण होऊ नये हा उद्देश सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा होता। रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्टचा तो उद्देश आहे। तो उद्देशच मुळात मलिन करण्याचं काम आजच्या राजकीय लोकांनी केलेलं आहे असं मला वाटते। अगदी नक्कीच, धन्यवाद असीम सरोदेजी दिलेल्या या प्रतिक्रियेसंदर्भात। आपण पाहतोय माणिकराव कोकाटेंचं हे खातं आता अजित पवारांकडे आहे, त्यामुळे कोकाटेंचं खातं काढण्याची खरं तर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे शिफारस केली आणि त्यानंतर त्यांचं क्रीडा खातं काढून घेण्यात आलेलं आहे आणि ते खातं आता अजित पवारांकडे असेल। सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा आणि 10,000चा दंड सुनावण्यात आलेला होता आणि हा जो निर्णय आहे तो खरं तर सत्र न्यायालयानं कायम ठेवला। ही जी शिक्षा होती ती कायम ठेवली, त्यानंतर हा मोठा धक्का खरं तर माणिकराव कोकाटेंना बसलेला आहे आणि त्यांचं हे क्रीडा खातं आता काढून घेण्यात आलेलं आहे। 2095 सालचं हे सदनिका गैरव्यवहार प्रकरण होतं। चुकीची कागदपत्र दाखवून त्यांनी मुख्यमंत्री यांच्या कोट्यातील 10% आरक्षित सदनिका मिळवल्या होत्या। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तक्रार केल्यानंतर कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे। त्यांना 2 वर्षांची शिक्षा आणि 10,000चा दंड ठोठावण्यात आलेला होता आणि त्यानंतर ही शिक्षा खरं तर प्रथम वर्ग न्यायालयानं सुनावली होती आणि या शिक्षेला कोकाटेंनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं आणि आता तीच शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयानं सुद्धा कायम ठेवलेली आहे। आता माणिकराव कोकाटे यांना या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये धाव घ्यावी लागणार आहे। सध्या माणिकराव कोकाटे हे उच्च रक्तदाब असल्यामुळे लीलावती रुग्णालयामध्ये असल्याची माहिती आहे आणि सध्याचा त्यांच्या संदर्भातला हा मोठा निर्णय म्हणजे कोकाटेंचं खातं काढण्याची मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे शिफारस केली आणि त्यानंतर त्यांचं क्रीडा खातं काढून घेण्यात आलेलं आहे आणि ते खातं आता अजित पवारांकडे असेल। या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढे काय घडामोडी घडतायत तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान आपण पाहतोय सध्या माणिकराव कोकाटे यांना नाशिकमधलं हे सदनिका गैरव्यवहार प्रकरण चांगलंच भोवलेलं आहे। साधारणतः 29 वर्षांपूर्वीचं हे प्रकरण आहे, तोपर्यंत न्यायालयात प्रविष्ट हे प्रकरण होतं आणि आता या प्रकरणामध्ये 2 वर्षांची शिक्षा आणि 10,000चा दंड ठोठावण्यात आलेला होता। त्यानंतर त्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतल्यानंतर सत्र न्यायालयानं सुद्धा तीच शिक्षा कायम ठेवली आहे।